नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या 45 मराठी चॅनलवर. आणि आज आपण बोलणार आहोत घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या त्या भागाबद्दल ज्याने खरंच प्रेक्षकांना हादरवून सोडलं. कारण आजचा भाग म्हणजे नात्यांचा संघर्ष, सत्याचा शोध आणि भावनांच्या गाभ्यात लपलेली अस्वस्थता. हे सगळं एकत्र पाहायला मिळालं कोर्टाच्या चौकटीत. एपिसोडची सुरुवात होते कोर्टातल्या गडबडीने. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसतोय. एका बाजूला धर्माधिकारी आत्मविश्वासाने आपले कागद चाळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जानकी शांतपणे बसली, पण डोळ्यांमध्ये प्रचंड निर्धार दिसतो. जज मॅडम येतात, सगळं कोर्ट उभं राहतं. ऑर्डर ऑर्डर हा आवाज पडतो आणि केसची सुनावणी सुरू होते. धर्माधिकारी आपली बाजू मांडत म्हणतात, माय लॉर्ड, या प्रकरणात आम्ही सिद्ध करू की मास्कमॅनच्या रूपात जी व्यक्ती होती ती दुसरी कोणी नसून जानकी रणदिवेच आहे. हे ऐकताच सगळीकडे कुजबूज सुरू होते. जानकीचा चेहरा थोडा ताणाला जातो, पण ती स्वतःला सावरते. धर्माधिकारी पुढे सांगतात की त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. ते काही फोटो कोर्टात सादर करतात आणि म्हणतात, हे पहा माय लॉर्ड, हेच ते पुरावे जे सांगतात की त्या रात्री मास्कमॅन म्हणून जानकीच त्या ठिकाणी होती. जज मॅडम फोटो नीट पाहतात. कोर्टात उपस्थित प्रत्येक व्यक्तीचं लक्ष त्या फोटोवर खिळतं. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, खरंच का जानकीच मास्कमॅन होती? पण जानकी लगेच उठून म्हणते, माय लॉर्ड, हे सगळं खोटं आहे. हे फोटो एडिट केलेले आहेत. मी काहीही चुकीचं केलं नाही. तिच्या आवाजात आत्मविश्वास असतो, पण मनात मात्र दुःखाचा भार जाणवतो. धर्माधिकारी पुन्हा एकदा विचारतात, मग सांगाल का त्या रात्री तुम्ही कुठे होतात? जानकी थोडी शांत राहते. काही क्षण थांबून ती म्हणते, मी माझ्या आईसोबत होते. ती खूप आजारी होती आणि तिची काळजी घेत होते. पण धर्माधिकारी लगेच प्रतिप्रश्न करतात, म्हणजेच तुम्हाला सांगणारी व्यक्ती म्हणजे तुमची आईच होती आणि तीच मास्कमॅन प्रकरणाची साक्षीदार? कोर्टात वातावरण आणखी तापतं. दरम्यान प्रेक्षकांमध्ये सौमित्र, ऋषिकेश आणि नाना बसलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट. नाना म्हणतात मनातल्या मनात, देवा न्याय दे, या मुलीचं सत्य बाहेर येऊ दे. कोर्टात धर्माधिकारी आता थेट मुद्द्यावर येतात. ते म्हणतात, जानकी, तुमचं घर, तुमचं नातं आणि तुमचं वागणं या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तुम्ही स्वतःला निर्दोष म्हणता, पण पुरावे उलट सांगतायत. त्यावर जानकी शांतपणे उत्तर देते, कधी कधी सत्य असलं तरी ते सिद्ध करणं कठीण असतं, कारण लोकांचं मन खोट्याने जिंकलेलं असतं. या एका वाक्याने कोर्टात क्षणभर शांतता पसरते. धर्माधिकारी थोडे अस्वस्थ होतात, पण जज मॅडम जानकीकडे बघतात आणि म्हणतात, तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे का? जानकी उठून उभी राहते. तिच्या चेहऱ्यावर ना भीती ना राग, फक्त आत्मविश्वास. ती म्हणते, होय माय लॉर्ड, मला माझं सत्य सांगायचं आहे. मी कोणालाही त्रास दिला नाही, पण ज्यांना सत्य नको असतं त्यांना माझं अस्तित्वच सहन होत नाही. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी असतं, पण आवाज ठाम. माझ्या आईने काही चुका केल्या असतील, पण मी तिचं संरक्षण केलं, कारण ती माझी आई होती. पण याचा अर्थ असा नाही की मी गुन्हेगारीत सहभागी आहे. सत्य इतकं सोपं नसतं माय लॉर्ड. ते कधी कधी स्वतःला जाळतं, पण दुसऱ्यांसाठी प्रकाश देतं. संपूर्ण कोर्ट तिच्या बोलण्याने भारावून जातं. धर्माधिकारीही काही क्षण शांत राहतात. दरम्यान ऐश्वर्या कोर्टाबाहेर उभी असते. ती सगळं ऐकत असते आणि तिच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती दिसते, कारण तिला माहिती असतं की जानकीचं बोलणं लोकांच्या मनात उतरलंय. धर्माधिकारी तिच्याकडे येऊन म्हणतात, आपल्याला अजून एक चाल खेळायची आहे. पण ऐश्वर्या हळूच म्हणते, धर्माधिकारी साहेब, मला वाटतं आपण सीमा ओलांडत आहोत. त्यावर धर्माधिकारी शांतपणे उत्तर देतात, न्यायासाठी कधी कधी सीमा ओलांडाव्या लागतात. कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू होते. धर्माधिकारी शेवटचं विधान करतात, माय लॉर्ड, या प्रकरणात अनेक गोष्टी अजून स्पष्ट नाहीत, पण पुरावे स्पष्ट सांगतात की कुणीतरी सत्य लपवतंय. त्याच्यामुळे आम्ही पुढील तपासाची मागणी करतो. जज मॅडम थोडा वेळ विचार करतात आणि म्हणतात, या केसचा निकाल आज देणं योग्य ठरणार नाही, कारण सुनावणीपर्यंत केस तहकूब करण्यात येते. कोर्टात एकच चर्चा सुरू होते. सगळेच विचारात पडतात, पुढे काय होणार? कोर्टाबाहेर येताना जानकी थांबते. सुमित्रा आणि ऋषिकेश तिच्या जवळ येतात. सुमित्रा म्हणते, तू खूप मोठं धैर्य दाखवलंयस आज. आणि ऋषिकेश म्हणतो, आज तू जे बोललीस ना जानकी, ते केवळ शब्द नव्हते, तो एक लढा होता सत्यासाठीचा. जानकी शांतपणे हसते आणि म्हणते, सत्य कधी कधी उशिराने येतं, पण येतं हे नक्की. दरम्यान ऐश्वर्या आणि जानकी यांच्यातली सत्य आणि असत्याची लढाई खूप मोठं ट्विस्ट घेऊन येणार आहे. पुढे ऐश्वर्या आणि धर्माधिकारी एका कोपऱ्यात भेटतात.
ऐश्वर्या विचारते, आता पुढे काय? धर्माधिकारी थोडं हसत म्हणतात, खेळ अजून संपलेला नाही. पण त्याच क्षणी कोर्टाच्या बाहेर कोणीतरी काळ्या मास्कमध्ये उभं असतं, म्हणजेच तोच मास्कमॅन, आणि स्क्रीन खाली पडतो. एपिसोड इथेच संपतो, पण प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची वादळं उठतात. मास्कमॅन कोण आहे? जानकी खरंच निर्दोष आहे का? आणि ऐश्वर्याचा पुढचा प्लॅन काय असणार? पुढील भागात नक्की काहीतरी मोठं उघडणार हे नक्की. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मास्कमॅनच्या मागे कोण आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि हो, जर तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा 45 मराठी.